नमस्कार मित्रांनो. विण दोघातली तुटेना 25 ऑगस्ट भागामध्ये आदिरा म्हणते, पिंट्या दादा मला नाही करायचं लग्न, माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, त्याचं नाव रोहन आहे. आता समर चांगलाच शॉक होतो आणि म्हणतो नक्की? ती म्हणते हो. तो म्हणतो ठीक आहे, त्याला मला उद्या ऑफिसमध्ये भेटायला सांग. तो मुलगा किंवा त्याचं कुटुंब ते जर मला आवडलं नाही तर मी त्याच्याबरोबर तुझं लग्न होऊ देणार नाही. आदिरा म्हणते, पिंट्या दादा रोहन खूप चांगला मुलगा आहे. तो हे मी त्याला भेटल्यानंतर ठरवेल. स्वानंदी आता वृद्धाश्रमाच्या जागेसाठी समरला भेटायला जाते. तिला बाहेर अडवतात, पण ह्यावेळेस ती काय ऐकत नाही आणि आत शिरते आणि म्हणते, तुम्ही समर राजवाडे आहात का? समर म्हणतो हो, मीच समर राजवाडे. बोला, काही काम होतं का? आता स्वानंदी पुढे यायला लागते आणि तिचा पाय अडकतो. तिचा आता तोल जातो आणि ती समरच्या अंगावर पडते. त्याच वेळेस दोघांच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या पडतात. समर तिला सावरतो, त्यामुळे ती समरच्या मिठीत असते. आता दोघं पण एकमेकडे बघत राहतात. आनंद आता खोकतो आणि दोघं पण भानावर येतात. समर म्हणतो हो. स्वानंदी म्हणते, मला बोलायचं आहे तुमच्याशी. तो ठीक आहे, माझ्या कॅबिनमध्ये या. आता स्वानंदी जाते. समर म्हणतो प्लीज बसा. ते आता स्वतःची ओळख करून देते, माझं नाव स्वानंदी सरपोतदार. आता समर शॉक होतो आणि उभा राहत म्हणतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या ऑफिसमध्ये यायची? आता स्वानंदी आवाज चढवते आणि म्हणते, माझी इच्छा अजिबात नाही इथे येण्याची. मला ना दुसऱ्यांबद्दल काहीतरी वाटतं, तुमच्यासारखी कोरडी नाही मी. समर म्हणतो, मी सगळं कायद्याने करतो, असा घुसत नाही कुठं पण, जसं तुम्ही करता आणि तुमची आई. स्वानंदी आता जोरात हात जोडते आणि म्हणते, सॉरी आणि उपकार, तुम्ही तुमच्या आयुष्यातला मला 1.5 मिनटं दिला. समर घड्याळ बघत म्हणतो, चांगले 4 मिनटं आणि 13 सेकंद तुम्ही वाया घालवले. आता स्वानंदी दात खात म्हणते, घड्याळ हा माणूस घड्याळ. आनंद एकदा स्वानंदीकडे बघतो, एकदा समरकडे, पण त्याला मात्र खूप हसायला येतं. तो मनात म्हणतो, बापरे, या समरला आयुष्यात कोणीतरी पहिल्यांदाच बोललं आहे. मुलगी छान आहे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.